मणिपूर नावाच्या एका छोट्या गावात बंडू नावाचा एक माणूस राहत होता. बंडू खूप आळशी होता. तो कधीही असे कोणतेही काम करत नव्हता ज्यामध्ये कठोर परिश्रम करावे लागतील. तो महिन्यातून फक्त 1 किंवा 2 दिवस काम करायचा आणि महिनाभर घरी रिकामा असायचा. एके दिवशी बंडूला वाटतं की मी इतक्या मोठ्या घरात एकटा राहतो, मला एकटे राहावेसे वाटत नाही. गावातील सर्व लोक खूप आनंदी आहेत, फक्त मीच एकटाच दुःखी जीवन जगत आहे. हे किती काळ चालेल हे मला माहिती नाही. मीही का लग्न करू नये? जर मी लग्न केले तर मीही माझ्या पत्नीसोबत माझे आयुष्य आनंदाने घालवू शकतो. मला माझ्या काकांशी लग्नाबद्दल बोलावे लागेल. आणि मग बंडू त्याच्या काकाच्या घरी गेला आणि काकांना म्हणाला, काका, मी एकटा राहून कंटाळलो आहे. मी विचार करत होतो की जर तुम्ही माझे लग्न केले तर खूप आनंदी होईल. पण बंडू, तू काहीही काम करत नाहीस. तू 1 दिवस काम करतोस आणि 4 दिवस घरीच पडून राहतोस. बंडू मुला, माझे लक्षपूर्वक ऐक. लग्न करणाऱ्यांना खूप कष्ट करावे लागतात आणि तुला खूप कष्ट करायचे नाहीत. मग लग्न करून कसे चालेल? मग बंडू काकाला म्हणतो, काका, मी तुला वचन देतो, मी पूर्ण समर्पणाने कष्ट करेन आणि पैसे कमवीन, पण तू माझे लग्न करून दे, जेणेकरून माझा एकटेपणा दूर होईल. काकांनी बंडूचे लग्न करून दिले. जेव्हा बंडू त्याच्या पत्नीसह घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी सीमा बंडूच्या घराची अवस्था पाहून घाबरली. ती विचार करू लागली, अरे देवा, हे घर आहे की कचरा कुंडी? घराची काय अवस्था आहे? काय झालं सीमा? तू काय विचार करत आहेस? आजपासून हे घर तुझं आहे. आता तू आल्याने घरही तुझ्यामुळे आनंदी होईल. आता तू आराम कर. मी काही कामासाठी बाहेर जात आहे. मी थोड्या वेळाने परत येईन. सीमा संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ करते आणि नंतर जेवण बनवते. पत्नीने बनवलेले जेवण खाल्ल्यानंतर बंडू विचार करू लागतो, आज बऱ्याच वर्षांनी मी इतके चविष्ट आणि पोटभर जेवण खाल्ले आहे. आता मला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. मग काही दिवस असेच गेले. जेव्हा सीमाने पाहिले की तिचा नवरा दिवसभर घरी नुसता आराम करतो, बाहेर कोणतेही काम करायला जात नाही, तेव्हा एके दिवशी सीमा तिच्या नवऱ्याला म्हणाली, तू दिवसभर घरी झोपून राहतोस, असं कसे चालेल? तू काहीतरी काम का करत नाहीस? भाग्यवान, काही दिवसांपूर्वी मी विचार करत होतो की मी काम शोधावे. किती दिवस विचार करत राहणार? असा विचार करून घर चालत नाही, काम करून घर चालते. आता फक्त थोडेसे पीठ उरले आहे, जे 2 ते 4 दिवस भाकरी बनवण्यासाठी वापरता येईल. जर तुम्ही काम केले नाही तर आपण उपासमारीने मरू. अरे भाग्यवान, काळजी करू नकोस. देवाची कृपा असेल तर मला लवकरच काहीतरी काम मिळेल. मग असेच बरेच दिवस जातात. घरातील सर्व रेशन संपले. सीमा तिच्या नवऱ्याला सांगते, आता घरात अन्न शिजवण्यासाठी काहीही साहित्य नाही. काय शिजवावे आणि तुला काय खायला द्यावे हे मला समजत नाही. असे दिसते की आता आपल्याला उपाशी राहावे लागेल. सीमा, काळजी करू नकोस, मी घरासाठी रेशनची व्यवस्था करेन. असं म्हणत बंडू घराबाहेर पडतो. घराची परिस्थिती पाहून सीमा विचार करू लागते, अरे देवा, मी काय विचार केला आणि काय झालं? हा माणूस पूर्णपणे हरलेला आहे. मी त्याच्यासोबत माझं आयुष्य कसं घालू? त्याला काही कामही करायचं नाही. थोड्याच वेळात बंडू सामानाने भरलेल्या 2 पिशव्या घेऊन येतो. हे सगळं रेशन घेतल्यानंतर सीमा तिच्या नवऱ्याला म्हणते, तुमच्याकडे 1 पैसाही नव्हता, मग तुम्हाला या गोष्टी कुठून मिळाल्या? अरे भाग्यवान, मी माझ्या मित्र मंगळूच्या दुकानातून या सर्व गोष्टी उधारीवर आणल्या आहेत. मी जेव्हा काही काम करेल तेव्हा मी पैसे त्याचे परत करेल. तू हे उधारीवर आणले आहेस? कोणाकडूनही कर्ज घेणे चांगले नाही. तू काहीही करत नाहीस, मग तू कर्ज कसे फेडणार? जर तू आज वेळेवर कर्ज फेडले नाहीस तर ज्याने तुला कर्ज दिले आहे तो उद्या तुझे आयुष्य उद्ध्वस्त करेल. मग काय होईल?
आपण ते नंतर पाहू. मी सर्व गोष्टींची व्यवस्था आधीच करतो. आता जेव्हा जेव्हा घरातील रेशन संपायचे तेव्हा बंडू रेशन घरी आणण्यासाठी कोणाकडून तरी पैसे उधार घ्यायचा. अशा प्रकारे तो खूप कर्जात बुडाला आणि लोक त्यांचे पैसे घेण्यासाठी त्याच्या घरी येऊ लागले. या सगळ्याला कंटाळून सीमा तिच्या आईच्या घरी गेली. त्याची बायको गेल्यानंतर बंडूची अवस्था पूर्वीसारखीच झाली. एके दिवशी बंडू विचार करू लागला. सीमा तिच्या आईकडे गेल्यापासून माझी अवस्था पूर्वीसारखीच झाली आहे. घरी खायला काही नाही. आता कोणी पैसे उधारही देत नाही. सकाळ संध्याकाळ कर्जदारांची रांग असते. सीमा बरोबर म्हणते की कर्जदार त्याचे पैसे कसे परत करतील. मला कर्जदारांपासून कसे तरी सुटका करून घ्यावी लागेल. मी एक काम करेन, मी माझ्या सासरच्या घरी जाईन. मी तिथे 1-2 महिने राहीन आणि मी भरपूर खाईन पिईन. कर्जदारांपासून सुटका मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. मी इथे राहणार नाही. कर्जदार मला त्रास देणार नाहीत. दुसऱ्या दिवशी बंडू त्याच्या सासरच्या घराकडे चालू लागला. चालताना तो खूप थकला होता. त्याचे पाय खूप दुखू लागले. मग तो एका झाडाखाली विश्रांती घेऊ लागला. तो त्या झाडाखाली काही वेळ झोपला. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर तो त्याच्या सासरच्या घराकडे चालू लागला. थोडे पुढे चालल्यानंतर बंडू पुन्हा थकला. मी माझ्या सासरच्या घरी पोहोचेपर्यंत मरेन का काय? तिथे कोणतीही स्वारी नव्हती. मग बंडूची नजर एका घोड्यावर पडते. घोड्याला पाहून बंडू आनंदाने उडी मारतो. अरे वा, किती सुंदर घोडा आहे. माझ्यासाठी यापेक्षा चांगली सवारी काय असू शकते. पण हा घोडा कोणाचा आहे? त्याचा मालक कुठेच दिसत नाही. तो त्याच्या मालकाच्या नजरेतून सुटला आहे असे दिसते. अरे वा देवा, आज या घोड्यावर स्वार होण्यास खूप मज्जा येईल. बंडू घोड्यावर बसताच घोडा त्याला खाली फेकतो. काय झटका! मला वाटले की तो खूप निष्पाप आहे, पण तो एक मोठा बदमाश निघाला. आज मी या घोड्याची दुरुस्त अशा प्रकारे करीन की तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. त्यालाही बंडूशी सामना करावा लागला होता. थांब थांब, मी तुला धडा शिकवतो. मग बंडूने त्या घोड्याला झाडाला बांधले. त्यानंतर तो त्याला मारू लागला. अचानक बंडूच्या मनात विचार आला की या घोड्याच्या मालकाने कदाचित मला घोड्याला मारताना पाहिलं तर मी खूप अडचणीत येऊ शकतो. मग बंडू हा विचार करून घोड्याला सोडून देतो आणि तिथून सरळ त्याच्या सासरी निघतो. सासरी पोहोचल्यावर सासरे बुवाने विचारले, सर्व काही ठीक आहे ना? हो, सर्व ठीक आहे. मला तुमची आठवण आली म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो आहे. जवळ उभी असलेली सीमा विचार करत होती. बंडू खोटं बोलत आहे. तो तिला घेऊन जायला आला आहे. अरे सीमा, मुली तिथे उभी राहून काय विचार करत आहेस? मुली, जावयासाठी पाणी आण. सीमा बंडूसाठी पाणी आणायला जाते. जावाई बापू, मी काही कामासाठी बाहेर जात आहे. मी 1-2 तासात परत येईन. तुम्ही आराम करा. मग सीमा बंडूला म्हणते, तू कसा आहेस? अरे भाग्यवान, मी मजेत आहे. तू मला सांग, तू कशी आहेस? मीही ठीक आहे. तू दूरवरून आला आहेस, थोडा आराम कर. मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. सीमा बंडूसाठी समोसे आणते. समोशाची प्लेट पाहून बंडू त्याच्या पत्नीला म्हणू लागला, अरे भाग्यवान, तू हे समोसे का आणलेस? मी समोसे आणि मिठाई खाऊन भरलो आहे. आता मला समोसे आणि मिठाई पाहण्याचीही इच्छा नाही. बंडूकडून हे वाक्य ऐकून सीमा विचार करू लागते. असे दिसते की त्याचा व्यवसाय आता चांगला चालला आहे, म्हणूनच तो समोसे आणि मिठाई खाण्यास नकार देत आहे. पण तो पूर्वी खूप समोसे आणि मिठाई खात असे. अरे भाग्यवान, तू काय विचार करत आहेस? मला हे समोसे दे. आता तू माझ्यासाठी खूप प्रेमाने आणले आहेत म्हणून मला थोडे खायचे आहे. जा, आता तू माझ्यासाठी आणखीन काही जेवणाची व्यवस्था कर. मला खूप भूक लागली आहे. सीमा बंडूसाठी जेवण बनवायला निघून जाते.
थोड्या वेळाने घराबाहेर खूप आवाज येतो. बंडू घराबाहेर येतो आणि लोकांना विचारतो, अरे भाऊ, तुम्ही इतका आवाज का करत आहेत? काय झाले आहे? जावाई बापू, या माणसाचा घोडा कुठेतरी पळून गेला आहे. 5 दिवस झाले आहेत, पण त्याचा घोडा अजूनही सापडलेला नाही. मग बंडू म्हणतो की तुमचा हात दाखवा. तो माणूस बंड्याला आपला हात दाखवू लागतो. हात पाहून बंडू म्हणाला, तुमचा घोडा गावाबाहेरच्या जंगलात एका झाडाला बांधला आहे. पण जावाई बापू, तुम्ही हात बघून इतक्या आत्मविश्वासाने कसे सांगू शकता की घोडा जंगलाबाहेरच्या झाडाला बांधला आहे? त्या माणसाला घोडा झाडाला बांधलेला आढळतो, जसं बंडू म्हणाला होता. त्यानंतर तो माणूस त्याचा घोडा घेऊन गावाकडे चालायला लागतो आणि मग त्याच्या घोड्याला म्हणू लागतो, माझ्या प्रिय घोडा, मी तुला सर्वत्र शोधले आहे, पण मला तू कुठेही सापडला नाहीस. जर सीमाच्या नवऱ्याने मला सांगितले नसते तर कदाचित मला तू कधीच सापडला नसता. तुझ्याशिवाय माझा मित्र मी एकटा पडलो होतो. तो माणूस घोडा घेऊन घरी परत येतो आणि आनंदाने गावकऱ्यांना म्हणाला, भाऊ, सीमाचा नवरा खूप हुशार आहे. त्याने माझ्या हाताकडे पाहूनच माझ्या घोड्याचा पत्ता सांगितला. जर तुम्हालाही काही अडचण आली असेल किंवा काही हरवले असेल तर तुम्ही सीमाच्या नवऱ्याला हात दाखवून त्याबद्दल माहिती मिळवू शकता. हे ऐकून सर्व गावकरी बंडूचे कौतुक करू लागले. सीमालाही तिच्या नवऱ्याचे कौतुक होताना पाहून आनंद झाला. एके दिवशी रात्री बंडू अस्वस्थ वाटत होता, म्हणून तो घराबाहेर पडला आणि मग तो भटकू लागला. भटकत असताना त्याला जंगलात चोर भेटले. चोरांना पाहून बंडू खूप घाबरला. चोरांच्या नेत्याने बंडूला विचारले. बंडू खूप घाबरला आणि विचार करू लागला, अरे भाऊ, तू का रागावतोस? मीही तुझ्यासारखाच चोर आहे. फरक एवढाच आहे की तुम्ही लोक एकत्र चोरी करता आणि मी एकटाच चोरी करतो. आज मी कुठेही चोरी करू शकलो नाही, म्हणून मी घाबरलो आणि निरोप घेतला. मी माझ्या घरी जात आहे. म्हणून तूही आमच्यासारखा चोर आहेस. आता तुला घाबरण्याची गरज नाही. तू एक काम कर, आमच्या सोबत चल. जर तू आमच्या सोबत चोरी केलीस तर तुला खूप मजा येईल. बिचारा बंडू हताश झाला होता. त्याला नको असतानाही चोरांसोबत जावे लागले. मग चोरांचा नेता बंडूला म्हणाला, बघ बंडू, आजपासून तू आमचा साथीदार आहेस. माझी एक गोष्ट काळजीपूर्वक ऐक. आपण ज्या घरात चोरी करायला जाऊ त्या घरातून आपल्याला फक्त त्या वस्तू चोरायच्या आहेत ज्या मौल्यवान आहेत, आणि आपण आपल्या कोणत्याही वस्तू तिथे ठेवायच्या नाहीत ज्यामुळे आपण पकडले जाऊ शकतो. ठीक आहे, मी तुम्ही सांगता तसंच करेन. मग ते सर्वजण चोरी करण्यासाठी एका घरात घुसले. सर्व चोर शांतपणे वस्तू चोरू लागले. मग बंडूची नजर एका पितळी प्लेटवर पडली. रात्र असल्याने ती प्लेट सोन्यासारखी चमकत होती. बंडूने विचार केला, अरे वा, किती मोठी सोन्याची प्लेट आहे. ही या घरातील सर्वात मौल्यवान वस्तू आहे. जर मी ही प्लेट उचलली तर चोरांचा नेता माझ्यावर खूप आनंदी होईल. वा, प्लेट! अरे, ही प्लेट तर खूप मोठी आहे. मला याची खूप चांगली किंमत मिळेल. मला ही अगदी वाजवून पाहू द्या. बंडू ती परात वाजवताच घरातील सर्वजण उठतात आणि ते बंडूसह सर्व चोरांना पकडतात आणि राजाकडे घेऊन जातात. आणि मग त्या घराचा मालक राजाला सर्व काही सांगतो. राजा बंडूला विचारतो की भाऊ, तू परात का वाजवत होतास? परात वाजवल्यामुळे तुम्ही सर्व पकडले गेलात. बंडूने खूप हुशारीने राजाला सांगितले, महाराज, मी चोर नाही. मी खूप साधा आणि सभ्य माणूस आहे. या चोरांना पकडण्यासाठी मी प्लेट वाजवली होती. राजाने बंडूच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. चोरांचा साथीदार असूनही हा माणूस प्लेट का वाजवेल? त्याने चोरांना पकडण्यासाठी प्लेट वाजवली असावी. मग राजा बंडूला म्हणाला, शाबास तरुणा, आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत. तू खूप हुशारीने या चोरांना पकडले आहेस. या आनंदात तुला बक्षीस म्हणून सोन्याचे नाणे दिले जाते. खूप खूप धन्यवाद महाराज. आता मला घरी जाऊ द्या. मग बंडू
30 सोन्याचे नाणे घेऊन त्याच्या घरी येतो. बंडू 30 सोन्याचे नाणे घेऊन त्याच्या सासऱ्याला ठीक आहे, दाखवतो. गंगा. मी तेव्हा शेतात त्याचा जात सासरा आहे. म्हणतो, जावाई बापू, तुम्हाला इतके सोन्याचे नाणे कुठून मिळाले? सासरे बुवा, मी चोरांना पकडले म्हणून महाराजांनी मला हे सोन्याचे नाणे दिले. म्हणून महाराजांनी मला हे 30 सोन्याचे नाणे बक्षीस म्हणून दिले आहेत. जावाई बापू, आम्ही गुप्तपणे तुला शोधत होतो. आम्हाला वाटलं होतं की जावाई कोणालाही न कळवता त्याच्या गावी गेला आहे, पण तू चोरांना पकडून खूप धाडसी काम केलेस. बंडूच्या हुशारीची बातमी सर्वत्र पसरली. की सीमाचा नवरा खूप हुशार आहे. त्याने गावात चोरी करणाऱ्या चोरांना पकडले आहे. सीमा तिच्या नवऱ्याच्या धाडसाबद्दल ऐकून विचार करू लागते. मी पूर्णपणे वेडी झाले होती, जी त्यांच्याबद्दल वाईट विचार करायची की तो एक निरुपयोगी माणूस आहे आणि दिवसभर घरी खोटं बोलतो. पण मी चुकीची होते. तो खूप हुशार आणि बुद्धिमान आहे. आजपासून मी त्यांच्याबद्दल कधीही चुकीचे विचार करणार नाही. गावातून बरेच लोक बंडूला भेटायला येऊ लागले. बंडू भाऊ, तू खूप छान काम केलंस, पण आम्हालाही सांग, तू त्या चोरांना कसे पकडलेस? अरे भाऊ, हे सगळं माझ्या ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाची जादू आहे. मला एक दिवस आधीच कळले की गावात चोरी होणार आहे. मग मी त्या चोरांना रंगेहात पकडलं आणि राजाकडे घेऊन गेलो. आता ही बातमी संपूर्ण गावात पसरली की बंडू एक महान ज्योतिषी आहे आणि त्याला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे. एके दिवशी अचानक राणीचा हार चोरीला गेला. संपूर्ण शहरात चोराचा शोध घेण्यात आला, पण चोराबद्दल काहीही सापडले नाही. मग राजा मंत्र्याला म्हणाला, मंत्रीजी, तुम्हाला त्या हाराबद्दल काही सापडले का नाही? महाराज, तो हार अजून सापडलेला नाही. पण महाराज, आमच्या गावात एक माणूस आहे ज्याला सगळं काही माहिती आहे. तो नक्कीच आपल्याला त्या हाराबद्दल सांगू शकेल. तो माणूस कोण आहे ज्याबद्दल आम्हाला अजून कळले नाही? महाराज, तुम्ही त्याला ओळखता. तो माणूस तोच आहे ज्याला तुम्ही चोर पकडल्याच्या आनंदात बक्षीस म्हणून 30 सोन्याची नाणी दिली होती. सैनिकांनो, जा आणि लवकरात लवकर त्या माणसाला घेऊन या. आणि मग राजाचे 2 सैनिक बंडूच्या घरी जातात आणि बंडूला राजाकडे घेऊन येतात. मग राजा बंडूला म्हणतो, की मी ऐकले आहे की तू एक महान ज्योतिषी आहेस आणि तुला सगळं माहिती आहे. मला माहिती आहे की देवाच्या कृपेने मला थोडी थोडी माहिती आहे. ज्योतिषी बंडू, तू खरोखरच वेगळ्या विचारसरणीचा माणूस आहेस. बुद्धिमान लोक कधीही स्वतःच्या क्षमतेची प्रशंसा करत नाहीत. आता तुम्ही माझे लक्षपूर्वक ऐका. कोणीतरी राणीचा हार चोरला आहे. तुम्हाला सर्व काही माहिती आहे. आता तुम्ही आम्हाला सांगा की राणीचा हार कोणी चोरला आहे. तुमच्याकडे उद्यापर्यंत वेळ आहे. राणीचा हार उद्यापर्यंत सापडला पाहिजे, नाहीतर तुम्हाला त्रास होईल. महाराजांची आज्ञा आहे. उद्यापर्यंत राणीचा हार नक्कीच सापडेल. असे म्हणत बंडू त्याच्या घरी गेला आणि मग विचार करू लागला. आता काय होईल? मी राणीचा हार कुठून शोधू? जर मी उद्यापर्यंत महाराजांना राणीचा हार दिला नाही तर तो मला फासावर लटकवेल. माझ्याबद्दल वाईट बोलण्याची शिक्षा मला मिळत आहे. आता मी काय करू? अरे देवा, मला मदत कर. बंडू असा विचार करत होता तेव्हा त्याची पत्नी सीमा त्याच्याकडे येते. ती बंडूला म्हणते, काय झाले? तू इतका दुःखी का आहेस आणि महाराजांनी तुला का बोलावले? महाराजांचे माझ्याकडे काही महत्त्वाचे काम होते, यासाठी बोलावले होते. ठीक आहे, तू जा आणि मी थोडा वेळ आराम करतो. मी खूप थकलो आहे. बंडू घराबाहेरच्या खाटेवर झोपला. तो रात्रभर विचार करत राहिला की राजा उद्या मला मारेल, म्हणूनच त्याला झोप येत नव्हती. मग बंडू उठला आणि बसला आणि स्वतःशीच बोलू लागला, तू सकाळी लवकर असे म्हणून झोपायला ये, वैजी नाहीतर तिथून राजा निघून जातात. तुझे मान कापून टाकेल.
पण बंडूचे हे शब्द त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेला ऐकू येतात. तिचे नाव निंदिया होते. ती राजवाड्यात मुली काम गंगा, करायची. तू काय तिने विचार राणीचा करत हार आहेस? चोरला मुली, होता. तू माझ्यामुळे बंडूच्या एवढी तोंडून हे काळजी करू ऐकून ती नकोस. महिला मी तुझे घाबरते. लग्न तिला कसे वाटते तरी लावून की बंडू देण्याचा ज्योतिषीला माझ्याबद्दल कळले आहे. आता तो राजाला सांगेल. मग राजा मला आणि माझ्या पतीला मारेल. मग ती महिला बंडूकडे जाते आणि बंडूला म्हणते, अरे मला माफ कर ज्योतिषी. राजाला सांगू नको की मी हार चोरला आहे. नाहीतर राजा मला आणि माझ्या पतीला मारेल. तू मला कसेही पण वाचव. मी लोभाने फसली होती. मग बंडू त्या महिलेला सांगतो, मी राजाला तुझ्याबद्दल काहीही सांगणार नाही. तू इथून निघून जा, पण तो हार मला आणून दे. मग ती महिला तो हार बंडूकडे घेऊन येते. दुसऱ्या दिवशी बंडू हार घेऊन राजाकडे पोहोचतो आणि त्याला तो देतो. राणीचा हार पाहून राजा खूप आनंदी होतो. बंडू ज्योतिषी, तू अतुलनीय आहेस. तुला सर्व काही माहिती आहे. आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत. म्हणूनच आम्ही तुला 200 सोन्याचे नाणे देत आहोत. मग राजा बंडूला 200 सोन्याचे नाणे देतो. आता बंडूने खूप पैसे जमवले होते. मग बंडू त्याच्या पत्नीसह त्याच्या गावी जातो आणि त्याचे सर्व कर्ज फेडतो. त्यानंतर बंडू एक अतिशय आलिशान घर बांधतो आणि त्याच्या पत्नीसोबत आनंदाने राहतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.